मुंब्रा कौसामध्ये पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्या 565 ग्राहकांची नळजोडणी खंडित, 100 मोटार जप्त तर 25 पंप रूम सील। ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी बिल थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली असून मुंब्रा कौसामध्ये 23 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत 565 नळजोडणी खंडित करण्यात आले आहे। यामध्ये 100 मोटार जप्त करण्यात आले असून 25 पंप रूम सील करण्यात आले। दरम्यान थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात येणारे प्रशासकीय आकारात 100% सवलत देण्याची योजना 31 मार्च पर्यंत वाढवण्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मान्यता दिली आहे। ठाणे महापालिकेला 2023 ते 24 या आर्थिक वर्षात मुंब्रा कौसा येथून एकूण 11 ते 12 कोटी रुपयांची पाणी थकबाकी वसूल होण्याची अपेक्षा आहे। त्यापैकी मुंब्रा आणि कौसा या 4 विभागातून एकूण 9.5 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। 31 मार्च पर्यंत जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागासमोर आहे। तरी नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असं आवाहन मुंब्रा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। पाणी बिल भरण्याकरता सुट्टीच्या दिवशीही ठामपाची प्रभाग कार्यालय सुरू आहेत असंही सांगण्यात आलं आहे। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शशिकांत साळुंके सर, जे आतापर्यंतची जे नळ खंडित करण्याची कारवाई चालू आहे ती कशी आणि कुठपर्यंत पोहोचलेली आहे? मुंब्रा पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी बिल वसुलीपोटी नळ संयोजन खंडित करण्याची कारवाई आता सध्या सुरू आहे। ठाणे प्रशासनाने 29 फेब्रुवारीपर्यंत अभय योजना लागू केली होती। याच्यामध्ये नागरिकांना 100% व्याज माफी होती आणि त्यांना फक्त पाण्या बिलाचे मुद्दल भरायचं होतं। बऱ्याचशा नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत फक्त मुंब्रा पाणीपुरवठा विभागाची जी पाणी वसुली आहे ती 9.5 कोटी झालेली आहे। प्रत्यक्षामध्ये ही दरवर्षी वसुली 10.5 कोटी 11 कोटीच्या वरती असते, परंतु आणखी काही इमारतीमधील लोक की ज्यांना अभय योजनेची कल्पना नाही आहे तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। आता आयुक्त महोदयांनी परत ती अभय योजना जी आहे ते पुढचे 1 महिना मुदतवाढ दिलेली आहे। सो पुढचा 1 महिना म्हणजे मार्च महिना जो आहे, या मार्च महिन्यामध्ये जर तुमचे थकीत पाणी बिल काही असेल तर त्या थकीत बिलावरती 2 प्रकार असतात। एक मुद्दल पाण्याचं, मूळ पाण्याचं बिल, आणि दुसरं आपण पाण्याचं बिल भरलं नाही म्हणून त्याच्यावर लागलेलं व्याज। ते व्याजाची 100% माफी आहे। नागरिकांनी याचा त्वरित लाभ घ्यावा आणि नागरिकांनी आता रमजान महिना येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही कारवाई केल्यानंतर परत त्यांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून माझं नागरिकांना नम्र आव्हान आहे की तुम्ही पाण्याची थकबाकी अभय योजनेचा लाभ घेऊन त्वरित बिल करा, जेणेकरून आम्हाला कोणत्याही इमारतीमध्ये येऊन त्यांचे नळ संयोजन खंडित करण्याची वेळ येणार नाही। सर, आतापर्यंत जे पाणीपुरवठा विभागामार्फत कनेक्शन खंडित केलेले आहे त्याची संख्या 565 आहे। त्यामध्ये आपण जे मोटर जे पाणी कनेक्शनचे आणि संप पंपचे रूम आहेत ते किती टोटल तुम्ही केलेले आहेत कारवाईमध्ये? मोटरची संख्या तर मी तुम्हाला अशी सांगू शकणार नाही, परंतु मी एक अप्रॉक्सिमेटली सांगून देतो की जवळजवळ 100च्या वरती मोटारी डिस्कनेक्ट केलेल्या आहेत तिथून, आणि जवळजवळ एक 25 ते 30 पंपरूल सील केलेला आहे। आणि ही कारवाई अशीच पुढचा 1 महिना चालू राहणार आहे। कालच अतिरिक्त आयुक्त महोदय संदीप माळवी साहेब यांनी एक मीटिंग घेतली सर्व पाणीपुरवठा विभागाची। त्याच्यामध्ये पाणी बिल वसुली कमी झाली याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ही जी मोहीम आहे ही मोठ्या तीव्र प्रमाणामध्ये राबवण्याच्या त्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत। तसंच नागरिकांना हे पण आवाहन करण्यात येते की पुढचा पूर्ण 1 महिना सुट्टीच्या दिवशी सुद्धा ठाणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभाग कार्यरत आहे। याच्यामध्ये तुम्ही येऊन पाण्याची पाणीपट्टी, पाण्याचं बिल भरू शकता। परत एकदा मी नागरिकांना नम्र निवेदन करतो, अभय योजनेचा लाभ घ्या। सुट्टीच्या दिवशी सुद्धा आमचं कार्यालय चालू आहे। पाण्याचं बिल त्वरित भरा आणि रमजानमध्ये आपण नळ संयोजन खंडित पासून कुठली कारवाई होणार नाही याची दक्षता घ्या। सर, यामध्ये कुठल्या म्हणजे एरियामध्ये जास्त तुम्हाला भेटले अशी कारवाईमध्ये? नाही, असं समप्रमाणातच आहे। आम्ही कुठलाही एरिया सोडला नाही। मुंब्र्यामध्ये जे 4 प्रभाग आहेत
त्या 4च्या 4 सर्व प्रभागामध्ये ही कारवाई जोरदार चालू आहे. त्याच्यामुळे कुठल्या एका भागामध्ये चालू आहे असं म्हणता नाही येणार. थँक्यू.